मी रमेश पाटील, शिवसेना माजी तालुका प्रमुख लातूर। आज आम्ही लातूर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर हलकी नाद आणि धरणे आंदोलन एक दिवशी आम्ही करत आहोत। याचं कारण असं आहे, लातूरचे तहसीलदार असतील, उपविभागीय अधिकारी नरे मॅडम असतील किंवा तलाठी मंडळ अधिकारी असतील, यांचा जो इथं भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार एवढा वाढला आहे की हप्त्याशिवाय आणि पैसे घेतल्याशिवाय कुठलेही काम करत नाहीत। आम्ही इथले उपविभागाधिकारी कार्यालयातील आका म्हणजे ती परळीची आका म्हणचाल बरं का, आपली इथले अव्वल कारकून आका, त्याला आम्ही आका म्हणतो, मुजावार या व्यक्तीने गुंटेवारीमध्ये आणि ज्या मुरमाचे आणि वाळूचे जे टिप्पर आहेत त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई करायची आहे, त्या कारवाईमध्ये प्रचंड असा पैशाचा लुटमार केलेला आहे आणि जनतेचीच नाही तर शासनाची सुद्धा त्यांनी लुटमार केलेली आहे। याच्यामध्ये जे पैसे देतील त्यांच्या गाड्याला कमी दंड लावतो आणि जे पैसे द्यायला नकार देतात त्यांच्या गाडीला 2.25 ते 2.5 लाख रुपये दंड हा मुजावर नावाचा इथला अव्वल कारकून करतो। आम्ही याची तक्रार माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना सुद्धा केली। ही तक्रार आम्ही 17/2/2025 रोजी केली। उपविभागाधिकारी नरे मॅडम यांना पण आम्ही निवेदन दिलं। ह्याचं अजून आजपर्यंत आम्हाला कुठलंही उत्तर त्यांनी दिलेलं नाही। याचं कारण आहे, हे स्वतःचे केशे भरून घेत आहेत। हे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ना, मग ते कलेक्टर मॅडम जरी असल्या तरी मी त्यांच्यावरसुद्धा आरोप करतो, का तुम्ही काय आम्हाला उत्तर दिलं नाही? कारण आम्ही तुम्हाला निवेदन 17 तारखेला दिले, आज 5 तारीख आहे, कुठल्याही प्रकारचं मला त्यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिलेलं नाही। विचारायला गेल्यानंतर ते उडवाउडीची उत्तर देतात, तुम्हाला काय करायचं करा असे सांगतात। मी स्वतः नरे मॅडमला विचारलो तर त्यांनी म्हणलं तुम्हाला कलेक्टर आत्मवायचं उत्तर देतील, तुमच्या कार्यालयातील तो कर्मचारी आहे, काय करू तुम्हाला माहीत नाही, किती त्याचा प्रचंड घोटाळा मोठामध्ये चालू माहीत नाही, त्याच्या पूर्ण प्रॉपर्टीची चौकशी करा म्हणून मी निवेदन दिलं आहे। पण ती जाऊ द्या, ज्यावेळेस टिप्परवर आणि हायवा गाडीला दंडात्मक कारवाई करायची आहे त्यावेळेस शासनानं GR काढला आहे 2018ला। त्या GRमध्ये असं सांगितलं आहे, तुम्हाला दाखवतो ती पण, त्याच्यावर जो दंड लावायचा हायवा किंवा टिप्पर, तो दंड माननीय उपजिल्हाधिकारी लातूर यांना अधिकार दिलेला आहे। तेव्हा काही बघा, ह्याच्यावर त्यांची कुठल्याही प्रकारची टिप्पणी नसते। ती टिप्पणी सोडून RTOला पत्र देते म्हणून मॅडम RTOला पत्र देणार आणि हा मुजावर पैसे घेऊन इकडे चलन फाडून देतो। असे प्रचंड या तहसीलमध्ये आलेले चेक आहेत लोकांचे, ते चेकसुद्धा पास झालेले नाहीत। दंडाच्या गाड्या सोडून द्यायच्या, चेक घ्यायचं, पुन्हा बाहेरून पैसे घेऊन सेटलमेंट करायचं। काही तलाठी आहेत त्याच्यामध्ये, काही मंडळाधिकारी आहेत त्याच्यामध्ये। एवढा प्रचंड यांनी धुमाकूळ घातला आहे। आमची मागणी काय नाही, इथला असलेला अव्वल कारकून मुजावर यांनी चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावं आणि पूर्ण ही आता पण लुटमार केलेली आणि ह्या गाड्याची जी कमी दंड लावून त्यांनी की स्वतःचे केशे भरले त्यांच्या पगारीतून ते पैसे वसूल करावं, ही आमची मागणी आहे। आणि इथं किती दिवसापासून आहे ह्याची चौकशी करा, त्याची पूर्ण प्रॉपर्टी चौकशी करा असं मी निवेदन दिलं आहे। कुठल्याही प्रकारचे उत्तर द्यायला तयार नाहीत, सर्वच ही डोळे झाक करत आहेत। उपजिल्हाधिकाऱ्यावर पण आरोप केला, कलेक्टर मॅडमवर आरोप नाही, कलेक्टर मॅडम मी आरोप काय केलं तर त्यांना मी निवेदन दिले ना, का त्यांनी माझ्या निवेदनाचं उत्तर दिलं नाही? मग ते याच्यात असतील, करावं त्यांनी माझ्यावर कारवाई। मी बोलं ना, मी काय योग्य वेळी बोलायचे ते, कोण हप्ते गोळा करताय, माझ्याकडे गाड्याची सुद्धा यादी आहे। मी योग्य वेळी यादी मी लातूरमध्ये पूर्ण कलेक्टर ऑफिसच्या पुढे मी बॅनर लावून हे करणार आहे। त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहेत का कलेक्टर मॅडम? केली ना, लेखी दिल्या ना, लेखी तक्रार आहे ना, नाव टाकून दिलं की अजून काय द्यायचं, काहीच दखल नाही। मी महसूल मंत्र्यांना दिलेलं आहे, मी संभाजीनगर आयुक्त महसूल आयुक्त तिकडं पण मी निवेदन दिलेलं आहे। कुठलीही कारवाई नाही, कारण सगळं माल सब माल अंदर, काहीच नाही दुसरं इथं। दखल घेतली गेली नाही आंदोलनाची, मी आमरण उपोषण करणार कलेक्टर ऑफिसपाशी, यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आम्ही।